नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी मसाला भेंडी ही रेसिपी दाखवणार आहे. या ठिकाणी मी आता हे पावशेर भेंडी स्वच्छ धुवून अगदी कोरडी करून घेतलेली आहे. चला तर मग आपण आता ही भेंडी चिरून घेणार आहे. भेंडी ही उभी चिरणार आहे. मी उभी चिरली की भेंडीची भाजी ही पटकन होते. तर बघा मैत्रिणींनो, मी ही भेंडी याची मधून 4 भाग करून उभे कट करून घेतलेली आहे. तर चला आपण आता ही भेंडीची भाजीमध्ये मी काय काय टाकणार आहे हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. चला तर मग आपण आता गॅसवर एक पॅन ठेवूया. आता मी फ्राय पॅन घेतलेला आहे. भेंडीची भाजी ही नेहमी पसरट भांड्यामध्ये करायची, मग ही पटकन होते आणि चिकटही होत नाही. या भाजीसाठी मी अगदी अर्धी पळी तेल घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. तेल टाकून फोडणी करून घेणार आहोत. मैत्रिणींना, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता यामध्ये मी फोडणीमध्ये जिरे, मोहरी हे दोन्ही टाकून घेतलेलं आहे. आता जिरे मोहरी तडतडली की आपण त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत. मसाले नेहमी फोडणीत टाकायचे, कारण मग खमंग असा मसाल्याचा असा खमंग वास त्या भाजीला लागतो. तर आता आपली जिरे मोहरी तडतडली आहे. त्यामध्ये आपण आता कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद मी टाकून घेतली आहे फोडणीमध्ये. दुसरे कोणतेही जास्त मसाले यामध्ये मी वापरलेले नाही. आणि आता आपण ही भेंडी त्यामध्ये सर्व भेंडी टाकून व्यवस्थित हलवून घेऊया. आता भेंडी आपण आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला. कढीपत्ता हा मी नेहमी मागून टाकते, कारण कढीपत्ता अगोदर टाकला तर सगळं गॅस शेगडीवर त्याचं तेल ओढलं जातं. कधी कधी आपल्या हातावर पण ते तेल ओढतं. त्यामुळं मी कढीपत्ता हा नंतरच टाकत असते. आता यामध्ये आपण सर्व भेंडी टाकून घेतलेली आहे. आता त्यामध्ये भेंडी टाकून आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे. आता मीठ टाकल्यानंतर ही भेंडी व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टिफिनला आपण ज्या भाज्या देतो त्यामध्ये सहसा शेंगादाण्याचं कूट देणं टाळायचं, कारण शेंगादाणा कूट टाकून दिला की दुपारी 2-2:30 वाजता मुलं जेवायला बसतात, तेव्हा भाजी ही विटून जाते उन्हामुळे. त्यामुळे सहसा भाजीमध्ये कुटाचा वापर हा कमीच करायचा. यामध्ये मी कुटाचा वापर बिलकुल केलेला नाही, कारण टिफिनमध्ये मला ही भाजी द्यायची आहे. आता आपण हे व्यवस्थित आता हलवून घेणार आहोत. आमच्यावर भेंडी सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा आणि व्यवस्थित 5 मिनटं भेंडी आपण हलवून घेणार आहोत आणि नंतर गॅस बारीक करायचा. त्यावर आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि नंतर व्यवस्थित हलवून त्याची झाकण ठेवून देऊया. आता हे सर्व व्यवस्थित आपण हलवून घेतले आहे. आता आपण त्याचं झाकण घेऊन गॅस बारीक करूया आणि आता सर्व बाजूने भेंडी पसरून द्यायची वांग्यामध्ये. त्यामुळे भेंडी ही पटकन कडक होते आणि बिलकुल चिवट होत नाही. आता त्याच्यावर झाकण ठेवून मी 5 मिनटं वाफ येऊ देते भेंडी अशी. बघा मैत्रिणींना, आता आपली ही भेंडी अवघ्या 5-7 मिनटामध्ये रेडी झाली आहे. तुम्हाला माझी ही मसाला भेंडी रेसिपी आवडली का? तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब